आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिशक्ती आदिमायेचं वात्सल्य, मांगल्य, पावित्र्य माणसाच्या रूपाने जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या प्रत्येक कणाला आणि मातीत जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना मी शिवम प्रियंका संजय सावंत विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, शिवकाळ असा होता की जिथं माणसं मरायला आणि मारायला नेहमीच तयार असत. एखाद्या मावळ्याला ठेच लागली तिकडे महाराजांच्या डोळ्यात पाणी यायचं. एखाद्या मावळ्यावरती तलवारीचा घाव व्हायचा तिकडे महाराजांना दुःख व्हायचं. इतका प्रेम करणारा राजा जगात दुसरा कुठे सापडत नाही. छत्रपतींनी घडवलेले मावळे प्रति शिवरायच होते. अफजल खानाचा वध, पन्हाळगडाचा वेढा, शाहिस्तेखानाची फजिती, उंबरखिंडीची लढाई, पुरंदराचा तह, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट या अनेक प्रसंगांमधून आम्हाला शिवरायांच्या मुत्सद्देगिरीची व शौर्याची ओळख पटते. गुप्तहेर खाते व आरमारदर शिवरायांच्या दूरदृष्टीचे साक्ष पटवतात. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग पाहिले की आम्हाला स्थापत्यशास्त्र व भूगोल या विषयांबाबत असणारी त्यांची जाण आमच्या लक्षात येते. अहो, परिस्त्रीला माते समान मानणारे या राजाचे गुणगान खुद्द औरंगजेबासारखा शत्रू सुद्धा गातो. ते उगाच नाही. मिर्झा राजे जयसिंगांची झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला वेगवेगळी नावे देऊन 21 ऐवजी प्रत्यक्षात 17 किल्ले देण्याचे राजकारण, अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी आजारपणाचे केलेले सोंग आणि औरंगजेबाचा जिजिया कर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का असे म्हणून हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत. मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, लाथ घालीन तिथं पाणीच काढलं मराठ्यांच्या जातीनं, लाथ घालीन तिथं पाणीच काढलं मराठ्यांच्या जातीनं. औरंग्यासारखा पहाड लोटला बलदंड छातीनं, औरंग्यासारखा पहाड लोटला बलदंड छातीनं. अभळ पुढं धिकार गाजवला रौद्र शंभू राजानं आणि सह्याद्री पुढं हिमालय झुकवला माझ्या शिवबा राजानं. धन्यवाद.